हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कविता डायरी। आज माझा बर्थडे, तर बघूया काय काय प्लॅनिंग केले घरच्यांनी माझ्यासाठी, तर बघूया। आज माझा बर्थडे, सो मी मम्मीकडे आली आज आणि माझ्या मम्मीने आज माझ्यासाठी स्पेशल पावभाजी केली आणि अजून जेवण पण केले। बघू मम्मीला विचारूया काय काय म्हणजे केले आपण मम्मीने। ये इकडे। तिला पावभाजी खूप आवडते, तर तिच्या बर्थडेला मी नाश्त्याला पावभाजी केलेलं आहे। आपण आलोय राधाकृष्ण टेम्पल मध्ये ठाणेला। हे तुम्ही बघू शकाल की मंदिराच्या बाहेरच असं सुंदरसं गार्डन आहे, खूप मोठं असं छान। गाभाऱ्यात बघा सुंदरशी राधाकृष्णाची अशी मूर्ती तुम्हाला दिसते, किती सुंदर आहे ना गाईस। तुम्ही बघू शकता मंदिराचे जे खांब आहेत त्यांच्यावर मस्त नक्षीकाम करून अशी देवी देवतांच्या सुंदरशा मूर्ती घडवल्यात, तुम्ही बघू शकाल। गाईस खरंच खूपच सुंदर देऊळ आहे, तुम्ही पण या नक्की विजिट करा, खूपच छान सुंदर आहे देऊळ। आता आम्ही ठाण्यावरून रिटर्न आलोय घरी, तर आता बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट करूया लगेच। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कविता। मला बर्थडे गिफ्ट काय काय भेटलेत, बहिणीनी मम्मीनी मला पप्पांनी सगळे गिफ्ट दिलेत, बघूया काय काय त्याच्यात, तर बघूया। हे बघा ही बॅग भेटली आहे, मम्मीनी मला बॅग गिफ्ट केली आहे, ही छान आहे ना। आणि बहिणीनी दिलंय पॅन्ट, हे बघा ही ब्लू कलरची एक पॅन्ट आहे, मस्त आहे अशी पूर्ण पॅन्ट आहे, नॉर्मल जीन्स पेक्षा पण भारी वाटते ही पॅन्ट। एक ब्लू कलरची आहे आणि एक अशी सेम मध्ये घेतली आहे रेड कलरची सेम जी। ब्रेसलेट दिलेत मला, हे बघा छान आहे ना। वॉच पण घेऊन दिले माझ्या मिस्टरांनी। हॅलो गाईस, तर आता मी मॉलला शॉपिंग करायला आले अजून बर्थडेची माझ्या मिस्टरांसोबत, तर बघूया काय भेटते आपल्याला। काय देणार आहेस घेऊन? थँक्यू थँक्यू। काय घेऊन देणार आहेस? हे आवडला, हे काय आहे मला? थँक्यू। अजून काय घेऊन देणार आहेस? अजून काय पाहिजे? मॉल खरेदी करायचा? काय पूर्ण मॉल खरेदी करायचा? हा चालेल, कुठे वरती जाऊया? कुठे आता काय घेऊन देणार आहेस मला? आता घरी जायचं आहे, केक कापायचा। आता गाईज आपल्याला घरी जाऊन परत केक कापायचा आहे। कविता हॅपी बर्थडे टू यू। हा जेवण घे, फुल एकदम स्पेशल व्हरायटी, भात डाळ भाजी। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। सबस्क्राईब केलं नसेल अजून तर प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल कविता डायरी।